या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे। तर त्यामुळे उद्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही एक गोष्ट तुम्ही नक्की करा। अगदी छोटी गोष्ट आहे, पण ही गोष्ट जर तुम्ही करून नवीन वर्षाला सुरुवात केली तर आपल्याला येणारं वर्ष अगदी आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, स्वामीमय शुभेच्छा। आणि हे नवीन वर्ष सगळ्यांना अगदी आनंदाचं, सुख समाधानाचं जाऊ देत, हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। बघा, नवीन वर्ष सगळ्यांना अगदी आनंदाचं जावं। आपण एकमेकांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या शुभेच्छा असं आपण म्हणत असतो आणि प्रत्येकाला वाटतं की समोरच्याचं पण सुखी जावं आणि आपलं पण हे वर्ष अगदी आनंदाचं, भरभराटीचं जावं। पण मग त्यासाठी ना आपण काही एक दोन छोटे मोठे उपाय केले जे अगदी चालू पटकन करण्यासारखे आहे। ते उपाय तुम्ही करून बघा, 100% या उपायाचा तुम्हाला नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी लाभ होईल। नवीन वर्षामध्ये तुमचं नशीब चमकेल, भाग्य जे आहे तर ते उजाळेल। तर त्यामुळे काही बघा, आपण काही गोष्टी करायला ना कंटाळा करतो किंवा विसरून जातो, पण नक्की करून बघा। मी मागच्या वर्षी पण तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तुमच्यासोबत शेअर केलेला होता। येणाऱ्या वर्षामध्ये दुःख कमी येण्यासाठी, त्यानंतर काहीतरी आपल्याला वाईट गोष्टींचा सामना करावा लागू नये असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं, म्हणून आपण काही कामं करायची। बघा, बरेचसे लोक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवळामध्ये जात असतात। तर बघा, आता आमची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे, कुलदैवत खंडोबा आहे जेजुरीचे। आता तिथे जर आपण गेलं तर इतकी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते, मग त्यामुळे काय होतं, आपल्याला त्या दर्शनाचा आनंद मिळत नाही आणि लहान मुलं असतात वगैरे। तर माझं तरी म्हणणं आहे, आणि मी स्वतःसुद्धा, आम्ही अशा इयर एंडला वगैरे वर्षाच्या शेवटच्या दिवशी वगैरे असे प्लॅन करत नाही, कारण सगळ्यांना बघा ख्रिसमसच्या सुट्ट्या आहे। मग सुट्ट्यांमुळे सगळेच बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात की घरात बसून काय करायचं एवढे दिवस, देवदर्शनाला जातात। पण सगळीकडे खरंच खूप प्रचंड गर्दी आहे। तर त्यामुळे तुम्ही बघा, घरच्या घरी काही उपाय करा। तुमच्या घराच्या जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल, त्यानंतर महादेवांचं मंदिर असेल, पहिल्या दिवशी आपल्याला तिथे जायचं आहे। मनोभावे जे मंदिर जवळ असेल तिथे तुम्ही जा, असं काही नाही की याच मंदिरात जा की कुलदेवीलाच जा की नका जाऊ, कारण बघा गर्दी असते। तर त्यामुळे माझं हे सांगणं आहे। आणि मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे, देवीच्या मंदिरात गेलं त्या दिवशी तिथे तुम्ही देवीला ओटी भरा, ज्या तिथे म्हणजे योग्य गोष्टी असतात। आता महादेवांच्या मंदिरामध्ये गेले, तिथे महादेवांच्या शिवलिंगावर तुम्ही दूध अर्पण करा, अभिषेक करा। अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता की ज्यामुळे आपल्या मनाला आनंद पण वाटेल आणि शांततेत दर्शन होतं, शांततेत सगळ्या गोष्टी करता येतात। किंवा तुम्ही देवाऱ्यामध्ये सुद्धा, आपल्या देवाऱ्यामध्ये सगळे देव असतात, छान देवघर तुम्हाला स्वच्छ पुसायचं आहे, स्वच्छ देवांची आंघोळ घालायची आहे, देवांना मस्त गंध, धूप, दीप लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला देवांना गोड काहीतरी नैवेद्य तुम्ही अर्पण करा। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये काहीतरी तुम्ही गोड शिजवा। तुम्ही बघा, शिरा करू शकतात, अजून इतर काही तुम्हाला गोष्टी आवडत असतील गोड, तुम्ही काहीतरी। आता उद्या बघा बुधवार पण आहे, बुधवार सुद्धा गणपती बाप्पांचा दिवस मानला जातो। तुम्ही मोदक करा, काही गोड तुम्ही पदार्थ करून घरामध्ये थोडासा छोटासा का गोड पदार्थ जो इझिली करता येईल तो करा, देवांना त्याचा नैवेद्य दाखवा, घरातल्या सगळ्यांनी तो थोडा थोडा खा। कारण बघा, कुठली पण शुभ बातमी कळाली की आपण सगळ्यांना गोड देत असतो, बरोबर। तर त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात गोड पदार्थ खाऊन केली, गोड पदार्थ घरामध्ये शिजवला, तर येणारं वर्ष हे आपल्याला शुभ वार्ता देणारं, सुख आणणारं, भरभराटी आणणारं नक्कीच ठरेल। तर अशा या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहे। यानंतर बघा, नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर स्वामी चरित्राचा एक पाठ करा। तुम्ही नित्यसेवेला सुद्धा सुरुवात करू शकतात। नित्यसेवा म्हणजे बघा, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये 21 अध्याय असतात, रोज आपल्याला 3 अध्याय वाचायचे आहेत। त्याआधी तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि तुम्ही तारक मंत्र हे म्हणून नित्यसेवा रोज करा, 3 अध्याय वाचा। किंवा तुम्हाला जमत नाही, उद्याच्या दिवशी बघा, बऱ्याच लोकांना 1 जानेवारीला सुट्टी असते, संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही संपूर्ण स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करा। बघा किती सुंदर सुरुवात होईल। स्वामी चरित्र पाठ वाचण्याचं खूप महत्त्व आहे, ज्या लोकांनी केलेले आहे त्यांना त्याचा अनुभव आहे, त्यामुळे शब्दांमध्ये सांगण्यापेक्षा तुम्ही करून बघा, त्या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल। आणि पारायणाने, तुम्ही या स्वामी चरित्राच्या पारायणाने सुरुवात केल्यामुळे प्रत्येक अध्यायाचं प्रत्येक काहीतरी त्याला महत्त्व आहे। म्हणजे आपले काही चुकून आपल्याकडून पाप झाले असेल ते नष्ट होण्यासाठी, पितृदोष जाण्यासाठी, आईवडिलांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, असं प्रत्येक त्या अध्यायाचं महत्त्व आहे। म्हणून तुम्ही स्वामी चरित्राचा एक पाठ सुद्धा करू शकतात, ठीक आहे। नाही जमते
शांत बसून एक माळ तरी देवासमोर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ही माळ तुम्ही जप करा. कुलदेवीच्या आईने तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावाने तुम्ही माळ जप करू शकतात. काही तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो देवाची म्हणजे सेवा करण्यामध्ये ती गोष्ट तुम्ही करू शकता. अशी सुंदर तुम्ही घरच्या घरी काही सेवा करून देवाची सेवा करून सुद्धा तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात करू शकतात. माता लक्ष्मीचा, स्वामी समर्थांचा, आपल्या कुलदैवतेचा आशीर्वाद आपल्या घरावर नेहमीच राहील. आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होतील. त्यानंतर नवीन वर्ष जे आहे त्यामध्ये आपली सगळ्यांची प्रगती होईल. यानंतर बघा अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सकाळी जेव्हा उठाल तेव्हा तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. विनंती करून सांगते, फ्लॅट सिस्टीममध्ये राहता तरी मी नेहमी सांगते, असं नाही की ताई आमचं छोटंसं फ्लॅट आहे, आम्ही चाळीत राहतो, आम्ही कसं काय करायचं. बाथरूममध्ये सुद्धा तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकतात. फक्त आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायला लवकर उठायला पाहिजे. सकाळी लवकर जास्तीत जास्त 6:30च्या आत तुम्हाला उठायचं आहे. बाथरूममध्ये आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला कपडे घातल्यानंतर पूर्व दिशेला तुम्हाला तांब्यामध्ये पाणी घ्या. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाका, एक फूल टाका आणि त्यानंतर पूर्व दिशेला बघून तुम्हाला ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः असं म्हणत तुम्हाला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर ते उरलेलं फूल वगैरे तुम्हाला उचलून तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाका. ते पाणी तुम्ही वाहून अजून एक थोडंसं पाणी टाकून ते पाणी वाहून जाऊ द्या. इतकं सोपं आहे बघा. आणि तुमचं मोकळं घर असेल, गॅलरी असेल तर तिथून करा. बघा आपल्या मनामध्ये इच्छा असेल ना आपण कसंही करतो. बरोबर आहे, फ्लॅट सिस्टीममध्ये आपण वरून खाली पाणी टाकलं दुसऱ्यांच्या इथे, मग उगाच पहिल्या वर्षीच कुठे भांडायचं एकमेकांशी, हे पण चुकीचं आहे. म्हणून काळजी घेऊन व्यवस्थित तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्या. सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे माणसाचे सर्व रोग, त्यानंतर गरिबी जी आहे तर ती दूर जाते. सूर्याचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे. विचार करा, सूर्यच नसता तर सगळीकडे रात्रंदिवस अंधार राहिला असतं, सकाळ झालीच नसती. तर त्यामुळे सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याचा आपल्या कुंडलीवर खूप प्रभाव पडत असतो, तर त्यामुळे आपल्याला हे एक शुभ काम करायचं आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर नक्की लावा. माझ्या मते तरी तुळशीचं रोप नाही असं होणारच नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे असतंच, पण काही कारणामुळे ते वाळलं असेल, सुकलं असेल, खराब झालं असेल, कीड लागली असेल, थंडीचे दिवस आहे, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी छान तुळशीचं रोप लावा. तुळशी मातेला हळद कुंकू अक्षता अर्पण करा, हिरव्या बांगड्या अर्पण करा, नमस्कार करा, काहीतरी नैवेद्य गोड साखर तुळशीला अर्पण करा. यानंतर बघा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हनुमानांचं दर्शन घेतलं जातं. हनुमान बघा हे ज्या स्त्रिया आहेत त्यांचा एक ते भाऊ मानले जातात. आपल्या प्रत्येक ठिकाणी संरक्षण व्हावं यासाठी बघा रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा हनुमानांना, मारुतीला राखी अर्पण केली जाते. म्हणून सगळ्यांनी, स्त्री पुरुष सगळ्यांनी या दिवशी हनुमानाचं दर्शन घ्यायचं आहे, हनुमानांची पूजा करायची आहे. कारण आपण देवघरामध्ये हनुमान पूजत नाही, ठीक आहे. आणि हनुमानांना तुम्ही बघा तिथे मंदिराच्या बाहेर ज्या गोष्टी अर्पण करण्यासाठी मिळतात त्या अर्पण करा. हनुमानांचा पहिल्या दिवशी नक्कीच आशीर्वाद घ्यायचा आहे. यामुळे आपल्या घरावर जे संकट येणार आहे तर ते टळले जातात. आले तरी हनुमान जे आहे, मारुती जे आहे तर ते आपल्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला ते ताकद देत असतात. म्हणून ही एक गोष्ट सुद्धा नक्की करा. यानंतर बघा देवघरामध्ये तुम्हाला कसल्या देवांची स्थापना करायची असेल, गणपती बाप्पांची, त्यानंतर श्रीयंत्राची स्थापना करायची असेल तर नक्की करा. कारण देवघर हे परिपूर्ण असलं पाहिजे. कमीत कमी देवघरामध्ये बघा गणपती बाप्पा, बाळकृष्ण भगवान, अन्नपूर्णा माता, यानंतर शंख, घंटा, त्यानंतर स्वामी समर्थांचा एकतरी छोटा फोटो, या गोष्टी कमीत कमी असल्याचं पाहिजे. या नसतील तर तुम्ही स्थापित करा. फोटो तुम्ही स्थापित केला तरी पण चालेल, ठीक आहे. त्यानंतर देवांना नैवेद्य तर अर्पणच करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दान करायचं आहे. आपल्यातला वाटा, मी कोटी कमवत असेल, मी लाख कमवत असेल, मी 1000 कमवत असेल, पण आपल्या 10 रुपये जर मी कमवते तर त्याच्यातलं तुम्ही 1 रुपया कोणासोबत तरी, कोणाला तरी दान द्या, तो कोणासोबत तरी शेअर केला. यामुळे आपल्या कमाईमध्ये भर पडत असते. दान करणं तर वर्षाच्या पहिल्या दिवशी सगळ्यात शुभ मानलं जातं. गरजूंना दान करा. सत्पात्री दान, अपात्री म्हणजे बघा कोणाला तरी गरज नाही, बळजबरी काहीतरी द्यायचं, टेकवून यायचं, तो माणूस नंतर आपली पाठ फिरली का ते फेकून देतो, त्याला सत्पात्री दान म्हणत नाही. ज्याला गरज आहे त्यांना दान करा. बघा थंडीचे दिवस आहे, तुम्ही ब्लँकेट दान करा, उबदार कपडे दान करा. लहान मुलं सिग्नलवर आपण बघतो अगदी बिचारे उघडे असतात, त्यांना तुम्ही तुमच्या घरात लहान मुलं असेल त्यांचे स्वेटर वगैरे दान करा. यासोबतच तांदूळ, दूध, काहीतरी अन्न दान करा, वडापाव द्या, पाण्याची बाटली द्या, काहीही तुमच्या यथाशक्तीने दान करा. पण दान केल्यामुळे आपले पित्रसुद्धा भरभरून आशीर्वाद देतात. आणि या महत्त्वाच्या गोष्टी नक्की करा. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे बघा. या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर तुम्हाला स्वतः मानसिक समाधान सुद्धा मिळेल. म्हणून मी सांगितलं की इथे तिथे जाऊन देवदर्शन 4-4 तास लाईनमध्ये उभं राहण्यापेक्षा या बघा इतक्या छोट्या छोट्या पण सुंदर गोष्टी मी सांगितल्या आहे, या नक्की करा. आपलं घर, मुख्य दरवाजा सगळं अगदी स्वच्छ असलं पाहिजे. दारांना तोरण लावा. मग वर्षाची सुरुवात कशी छान झाली ना, मग आपल्या आयुष्यामध्ये नवीन पुढचे जे दिवस येणार आहे ते नक्कीच छान जातील.
करून बघा आणि नक्की तुम्हाला प्रसन्न वाटतंय की नाही हे मला कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. तर ही अत्यंत छोट्या गोष्टींची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.